मंत्री अजित पवारांनी मांडलेला आहे। चारचाकी गाड्यांना 1% करवाढ असेल। मुद्रांक शुल्कात देखील वाढ जाहीर करण्यात आलेली आहे। मुद्रांक शुल्क वाढीमुळे आता घर घेणं महागणार आहे। राज्याचा आज बजेट सादर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये चारचाकी गाड्यांवर 1% करवाढ आता झालेली आहे। त्यामुळे आता चारचाकी गाड्या घेणं महागणार आहे। मुद्रांक शुल्कात देखील वाढ जाहीर करण्यात आली। त्यामुळे नवं घर घेण्यासाठी म्हणून देखील आता जास्तीचे दर द्यावे लागतील। 3 ऑक्टोबर हा मराठी भाषा अभिजात सन्मान दिन म्हणून साजरा होईल। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं होतं त्या लाडक्या बहिणींना आपण बघतोय की 2100चा हप्ता या अर्थसंकल्पात नाही। 2,53,00,000 लाडक्या बहिणींनी लाभ घेतला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 36 कोटींची तरतूद करण्यात आली। लाडकींना आता 2100 रुपयांचा हप्ता या अर्थसंकल्पामध्ये नाही, म्हणजे पुढचं वर्षभर तरी 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नसून 1500 रुपयेच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। लाडक्या बहिणींचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिलं होतं, परंतु या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची तरतूद करण्यात आलेली नाही। लाडकी बहीण योजनेवर 33,000 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहीण योजनेसाठी 36 कोटींची तरतूद केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। लाडक्या बहिणींना मात्र 2100 रुपये मिळतील असं निवडणुकांपूर्वी महायुतीच्याकडून सांगण्यात आलं होतं, परंतु या अर्थसंकल्पात तशी कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही। एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी, राज्याच्या तमाम लाडक्या बहिणींचं सध्या या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणी यांना मात्र यंदा 2100 रुपये मिळणार नाही असं सध्या तरी दिसतंय। 1500 रुपये इतकाच लाडक्या बहिणींसाठी म्हणून जो हप्ता आहे तोच आता पुढे सुरू राहणार आहे। या अर्थसंकल्पात 2100 रुपयांची तरतूद करण्यात आलेली नाही। लाडकी बहीण योजनेवर 33,000 कोटी रुपये खर्च झाला, तर आपण बघतोय लाडक्या बहिणींना यंदा 2100चा हप्ता नाहीच। लाडकी बहीण योजनेसाठी 33,232 कोटींचा खर्च झालाय। लाडक्या बहिणींसाठी यंदा 36,000 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचा 2,53,00,000 महिलांनी लाभ घेतलाय। 24 लाख महिलांना लखपती बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे।